Okay, welcome back. Okay, आले सगळे? हो सर. There is one more person who is missing. अजून एक कोणतरी होतं मिसिंग झालं. Okay, I have just checked it and this is in American English. हे American English मध्ये आहे near. आणि कोणी प्रश्न विचारला हा? मी सर. Okay, प्रांजली. प्रांजली. त्या आता हा मोठा येतो त्याच्यामुळे इथं हा छोटा पाहिजे याच्यासारखा, पण हा कॅपिटल मधला ई आहे. ई पुढे येणारच आहे. सो इट्स ट्रान्सक्रिप्शन विल बी लाईक दिस. हे ब्रिटिश इंग्लिश मधलं ट्रान्सक्रिप्शन असं आहे आणि अमेरिकन इंग्लिश मध्ये त्याला 2 डॉट येतात असे. ओके, बट ॲज आय सेड टू फॉलो दिस नियर. Okay, there was some confusion and now it's clear that in case of this word there is a short sound. Moving on, we have another sound, long a. त्याला म्हणतात long a. हा अच आहे बघा. हा पण अ होता, हा पण हा वीक अ आहे आणि हा long अ आहे. फॉर एक्झाम्पल हा जर शब्द तुम्ही उच्चारला तर अचा भास होतो का बघा बरं तुम्ही. टर्न. आपण टर्न म्हणतो त्याला खरं तर, पण तो टर्न असा त्याचं प्रोनाउन्सिएशन. सो र हा सायलेंट होतो आणि त्याची जागा इथला अ घेतो. सो इट इज टर्न. सेकंड इज दुसऱ्याचं ट्रान्सक्रिप्शन येईल बर्न पण येईल ना सर. हा, क्या बात आहे. कर्व. देन यू हॅव बोन. अजून बर्ड येईल का सर? बर्ड. बर्ड येईल. मग बर्ड यायला पाहिजे. रन सर. रन येणार नाही. रन येणार सन. नाही. सन पण नाही येणार. सन असं म्हणतो का सन असं म्हणतो? सर र असं अ येतो ना मध्ये उच्चार सर. नाही, अ येतो. सन मध्ये कुठला येईल मी तुम्हाला सांगतो. जसे सन. रन रन सर. रन. रन बघूया. रनचं ट्रान्सक्रिप्शन र आणि रन मध्ये हा येईल रन. आपण रन आता 2 याचं कंपॅरिझन तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा. पहिला आहे रन आणि दुसरा आहे टर्न. आपण टर्न असं म्हणतो ना याला. रन शॉर्ट येतो आणि टर्न लॉंग येतो सर. एक्झॅक्टली. मग टर्न लॉंग असल्यामुळे त्याला हा लॉंग अ आहे तिकडे. आणि रन आपण रन असं इमिडिएट म्हणतो ना, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. रन. आणि इथं टर्न. सर. जज येईल. हा, जज. जज मध्ये पण नाही येणार. आपण जज असं म्हणू का जज असं म्हणू? कोणतं बरं वाटतं? म्हणजे ऐकलेलं कुठलं? जज. 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 हे शब्द असे कर्व असं ऐकले? कर्व, कर्व, सर्व, बर्न.
असं ऐकलंय का? मी म्हणतो तसं ऐकलं? आता हा एक शब्द आहे बघा, बर्ड असा शब्द आहे ना का? बर्ड बर्ड असं पटकन कोणी जनरली म्हणत नाही. इट सेज बर्ड, कर्व, सर्फ, बर्न, देन टर्न, असे त्याचे उच्चार आहेत. ओके, अँड इन ऑल दिस वर्ड्स यू फाइंड दिस लॉंग अ. अजून एखादा शब्द तुमच्या माहितीतला? मर्श. मर्ज. हा, क्या बात है. मर्ज. वी हॅव मर्ज. झालं क्लिअर? लॉंग अ. लॉंग अ लक्षात आलं तुम्हाला? हो सर. जेव्हा अधिकाधिक शब्द तुम्ही तुमच्या नजरेखालून जातील, you will find it easy to understand, to identify the sounds in English. आणि बेसिकली याचं चांगलं प्रॅक्टिस करण्याचं साधन कुठलं आहे? तर जो पण कुठला शब्द मिळाला तर त्याचं ट्रान्सक्रिप्शन करून बघायचं. साऊंड्स आपल्याकडे आहेत की नाही? 44. जे आता इथं हा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल टर्न. तर पहिला शब्द म्हणायचा ट, लगेच ट लिहायचं. ट. मग दुसरा तुम्हाला लक्षात की इथं कुठला साऊंड येऊ शकतो? अ. आणि मग न, मग न साऊंड ठेवायचा. ओके, पण म्हणून बघितल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही की साऊंड कुठला आहे. लेटरचा विचार करायचा नाही आहे. फॉर एक्झाम्पल असा एक शब्द आहे, असा शब्द आहे, त्याचं ट्रान्सक्रिप्शन काय होईल? क. क चा काही संबंध आहे का इथं? नाही. नाही. ओके, छोटा आपला हा म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये कसा संबंध येतो तुम्हाला ते लक्षात येईल. नॉ, पहिला न उच्चार काय याचा, या शब्दाचा? नॉलेज. ओके, सो द फर्स्ट वन इज न, ऑ, नॉ, ल, नॉलेज नाही बरं, नॉ ली. आ येत नाही. आणि मग ज आहे, ज सिम्बल्स मधून आपण इन्सर्ट करूया. जे 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 असं त्याचं ट्रान्सक्रिप्शन. and you will find it strange. असं नॉलेज, आपण कॉलेज म्हणतो ना तसं कॉलेज. न, इथं काही क चा काही संबंध आला का बरं इथं? नाही. No, there is no role of ka in the pronunciation of this word. It means when you transcribe a word, you have to go for the way you pronounce it, the way actually speakers of native speakers of that language pronounce that word. मग ते नेटिव्ह स्पीकर्स किंवा ते लोक कसे म्हणतात किंवा कसं जनरली आपण ऐकतो त्या पद्धतीने ते म्हणून बघायचं आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन करायचं. ओके, इथपर्यंत आलं क्लिअर? हो सर. हो सर. ओके, गुड. सर ते मर्जचं करून दाखवा ना. मर्ज. मर्ज मधले पहिला साऊंड कुठला येतो? म, राईट? मग. हो. दुसरा कुठला येतो? अ येतो का दुसरा? हो सर. दुसरा येतो अ. हो. म्हणजे अ कोणता? लॉंग अ, राईट? म. हो. आणि मग ज. र सायलेंट. र सायलेंट, गुड. अँड द लास्ट वन इज ज. ज. मग फक्त आपल्याजवळ साऊंड माहिती आहेत आपल्याला 44 साऊंड कोणते आहेत त्याच्यातून पिक करायचं आणि इथं टाकायचं. आता हा म, र आणि अ एकत्र झाला इथं, अ आणि ज.
ओके, शीतल आलं लक्षात? हो सर. ओके, म्हणजे चला या बरोबर आपल्याला साऊंड्स बरोबर ट्रान्सक्रिप्शनची पण प्रॅक्टिस होईल, म्हणजे वेगळं आपण घेणार नाही. ओके, नेक्स्ट साऊंड इज ए. आता हे याचं स्पेलिंग आहे, हे लेटर आहे ई. हे लेटर कोणतं आहे? हो. ई. ई. लेटर म्हणतो आम्ही, पण याचं साऊंड काय आहे? ए. ए कुठला? हे शब्दातला बघा, सेट. सेट. आता सेट मध्ये कोणतं? या साईडला खरं तर शब्दाच्या सेट. नंतर बेड. हा एक्झॅक्टली, ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला सांगतो. सो नंतर ए ट. आता ते सारखंच येते फॉर्च्युनेटली, हां, पण आपण साऊंड काय आपण प्रोड्यूस करणार त्याच्यावर ट्रान्सक्रिप्शन घ्यायचं. स्पेलिंग काय येतं त्याच्यावर घ्यायचं नाही. गॉट द आयडिया? सेट. अजून कुठला एखादा शब्द? बेट. गेट. 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 बेड. हा फक्त वेट. हा. बेड. गेट. वेट. वेट. रेट. सेट. सेट. सेट इज there. रेड नेट. कलर. नेट. क्या बात है. नेट. अजून पेट. पेट. रेट. पेट हिंदीत का इंग्लिश मधला? नाही ग सर. ग्रेट येईल का? ग्रेट. नाही नाही. ग्रेट मध्ये डीप सॉंग येईल, तो पुढचा आपला पॉइंट आहे. हो. एवढे शब्द आले. हा साऊंड तसं सोपा आहे. काही साऊंड तुम्हाला लगेच लक्षात येतील. सेट, बेट, बेड, गेट, वेट, रेड, नेट, पेट. आणि असे खूप शब्द आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ए साऊंड लक्षात येईल. ओके, पेन, पेन. आणि उदाहरण, या साऊंडचे उदाहरण ना छोटे छोटे आपल्या आजूबाजूला जे ज्या वस्तू असतात त्या वस्तू रिमेंबर करायच्या. आता पेन असं आपल्या आजूबाजूला असतो ना सतत, त्याच्यामध्ये हा आहे पेन, आणि तो लक्षात राहायला लवकर सोपा आहे. आता मोबाईलमध्ये पुढचा एक डीप सॉंग आहे, तो बरोबर कसा येतो बघूया. ए लक्षात आला हा साऊंड? हो हो. सर. हो सर. थोडी कमी करतो शब्द कारण हा बसत नाही. नाव नेक्स्ट वन हा कोणता असेल? काय वाटतं याचं प्रोनाउन्सिएशन काय असेल? कॅट. क्या बात आहे. चलो, आता इथं सी आहे ना, सीचं Cat. प्रोनाउन्सिएशन काय होतं? क. राईट. कॅट. हो. That means the symbol at. आता वरती हे सिम्बल वेगळं आहे, मॅथमॅटिक्सचा ऍक्च्युली तो सिम्बल आहे, पण इथं आपण वापरतो. क ॲ ट, कॅट. देन सॅट, फॅट, मॅट. मॅट, हॅट. मॅट. हॅट. क्या बात आहे. रॅट घरातच सापडतात कधी कधी. अजून कुठलं? बॅट, क्रिकेटवाल्यांना बॅट. आवडणाऱ्यांना. बॅट. बॅट. रॅट. रॅट आलाय. अजून पॅट. pat. Or you can say pad. You can say sad, mad, पॅड. पॅड. pad, pad, right. बॅड. Pad, bad. So there are so many words you can find. बॅड. Bad, bad we have. असे शब्द तुम्हाला लक्षात येतील. गॉट द आयडिया? हा पण लक्षात आला. ॲ. दिस इज ॲ साऊंड इन इंग्लिश. सर कॅप का दिली ते आल्यावरती? इथं कॅट हा, ट्रान्सक्रिप्शन केलंय तिथं. हे ट्रान्सक्रिप्शन ऍक्च्युली हा सिम्बल मॅथ्स मधला, मॅथमॅटिक्सचा सिम्बॉल आहे. ओके, आणि कम्प्युटर मध्ये तो सिम्बल, असा सिम्बल अवेलेबल नाही असा, त्याच्यामुळे कम्प्युटरच्या ह्या सिम्बल मधून आपल्याला हा मिळाला. हा सिम्बल मॅथ्स मध्ये आपण
ते कॉस्ट थिटा असं काहीतरी हो, फॉर्म्युला हो. आहेत ना, त्याच्यातला तो हो सिम्बॉल कॉस आहे. थिटा हा, त्याच्यातलं आहे. पण ऍक्च्युली असं वापरायचं नाहीये, वरती त्याला ती हॉरिझॉन्टल लाईन द्यायची नाही. इथं फक्त आपल्याला हो. अवेलेबल नाही म्हणजे म्हणून फक्त एक्स एक्स सारखं काढायचं ना. दॅट्स इट. एक्स हो, म्हणण्यापेक्षा आपण त्याला ॲ म्हणू, ॲ कॅट मधला ॲ. आता हो. सिम्बॉल जसं असेल तसं आपण बोलूया. ओके, मुव्हिंग ऑन, वी हॅव, आता हे डिफथॉंग्स आहेत, दॅट विल टॉक अबाउट लेटर ऑन. हां, दिस इज अ साऊंड. हा ओळखीचं साऊंड आहे तुमची. येस सर. याला काय म्हणतो? यू. शॉर्ट ई येईल सर तो. त्या बाबतीत शॉर्ट ई, दिस इज शॉर्ट ई. आणि हो, वरती शॉर्ट ई, दिलंय ना ते नियर मध्ये तेव्हा. हा, दिस इज शॉर्ट हो. ई. आता शॉर्ट ई कशामधला? तुम्ही सगळे बसलेले आहात ना, कोणी सीट कोणी उभे नाही ना? नाही. हा, मग तुमचं SIT. SIT सीट. याचं हो. ट्रान्स्क्रिप्शन कसं येईल? सो लॉंग आय म्हणजे शॉर्ट आय म्हणजे तो मोठा कॅपिटल आय राईट, सीट अँड टी. अँड ट. ओके, सो सीट. अजून काही शब्द? फीट. फीट सर. फीट. फीट कोणता? FEET. येस सर. हा, का आपण म्हणतो हे फिट होते हाताला, फिट होते पायाला, असं नाही म्हणतो सर ते. FEET जर तू घेतलास, FEET ला मग तो असा आहे, लॉंग ई येईल, फीट. त्याच्यात फीट असा येईल, आणि हा फीट, कारण हा मुळातच, हा समाधान से किट, राईट, किट पण येईल. किट, हा किट येईल. हिट येईल का सर? हिट येईल, हिट हिट येईल. HIT. HITचा हो. आराम येईल. आणि बीट. बीट, हा बीट येईल, नो प्रॉब्लेम. Then we have other words like मराठीतलं मीठ येईल, मीठ. मीठ येईल ना सर? MEAT. ते साल्ट म्हणता ना, हो. इंग्लिश मध्ये त्याला साल्ट म्हणतात. नाही, मी मराठीत सांगतोय मीठ तुम्हाला. ग, मटन मटन नाही मटन. नाही नाही, मी ते नाही म्हणत आहे, मीठ इन मराठी. ओके, म्हणजे मी प्रोनाउन्सिएशन, सर मील पण येईल ना? मील मील. MRLL. ओके, मिल विल डू. मिल पण येईल. MEAL मील पण येईल ना? मिल नाही, आणि MEAL किल. किल येईल. कोणाला करू नका. विल हिल. सर. हिल पण विल. येईल. हिल, हा हिल. हिल HILL येईल बरं का, हा येणार नाही. हो. सँडलचं हिल हो. असतं ते नाही येणार. विल मग सर. हे हा, विल पण येईल, विल. म्हणजे मग टेकडी. हिट कस काय येईल सर? कोणतं हिट? हिट याची हिल नाही येणार. नाही, हा हिट मी तुम्हाला असं सांगितलं, हा हिट येईल, हा येणार नाही, म्हणून हा टाईप केला होता आपण. हिट कोणीतरी म्हणत अच्छा. होतं ना, तर हिट हा हा हा. येईल, हा येणार नाही. लेट मी डिलीट इट. नाही. हो सर. हे येतील. आता बघा, शॉर्ट आहे त्याच्यामुळे मग शॉर्ट शब्दांमध्ये येतात ते पटकन. ओके, सो दीज आर द वर्ड्स इन विच यू विल फाइंड शॉर्ट ई साऊंड आहे हा. ओके, लक्षात आलं? हो सर. ओके, हो सर. नेक्स्ट इज, येस सर. हा कोणता साऊंड असेल? गेस. यू. आपण एका ठिकाणी काय घेतलं, इथं नाही. कोणता असेल? हो सर. उरले का यू. ओ उ ट, पुट. अजून यूटिक सर. लूट. लूट स्पेलिंग? सर बट. BUT बट. बट. नाही, बट मध्ये उ येतो का? बट. बट नाही येणार. हा, बट मध्ये अ येतो.
बुक. बुक. Cute in. हुक. मग क्यूट तर हुक यायलाच पण पाहिजे. येईल ना सर. हुक. बुक. हुक. हुक. चूप सर. एच डबल ओके. HOOK हुक पण येईल. अजून डुअर येईल का सर? डुअर नाही 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 येणार. नाही सर नाही. चूप सर. चूक. चूप चूक कोणती? चूप सर. मराठीतली चूक. चुप. मराठी लुक. समाधान सेज लुक. म्यूट. No, Look. no, sorry sir. ओके. समाधान सेड समथिंग अँड समाधान रूट येईल का सर? रूट ROOT. हा रूट येईल. लुक. Look. लुक येते. लुक. लूप. लूप पण येईल ना? LOOP. लुक पण. So these are the words in which you find short u. आता जिथे जिथे दोन दोन आहेत म्हणजे हा ई आहे आणि याचा पण अजून एक भाऊ आहे मोठा, दॅट इज लॉंग ई. मग ते लॉंग ई ला आपल्याला दोन डॉटर्स असतात आणि जेव्हा जेव्हा ही छोटे असतात त्यांचे तर त्यांना शॉर्ट ई असं म्हटलं जातं. ओके. शॉर्ट ई, शॉर्ट ऊ, कारण यांचे मोठे भाऊ लॉंग आहेत म्हणून. हा. हिअर इज शॉर्ट ई. शॉर्ट ईचं एखादं उदाहरण तुम्हाला येतं? Shorty. सीट. SEAT. SEAT. चलो seat. You have sheet. Then you have सीड. Sheep. सीड. Sheep. feed. You have sheet. सीड. सीड. Seed. सीड. सीड. SEED. Right? SEED. Seed. सीड. VM. Kid sir. डबल ई यायला पाहिजे. Read in, sir. Read. Read. Ha, read. 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 Then सीन येईल का सर? सीन. see. Yes. See. Sir, really? Rin. Rin sabun. Sabun. Real. व्हील. Wheel. व्हील सर. व्हील. Wheel will also be. Wheel असा शब्द नाही. नाही विम नाही ना. Rin. Rin जो छोटा असतो तो. छोटा ई. Rin. ई. So these are the words in which you find long e. अजून कुठला शब्द आहे? Real in, sir. Real. 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 हा. Real. मीट. मीट पण येईल ना सर? MEAT. हा. Meat. येईल. No problem. ओके. एवढ्या शब्दांमधून मला वाटतं 2-3 ते शब्द तुम्हाला लक्षात राहतीलच राहतील. ई झाला क्लिअर. लॉंग ई. हो. And Oh. the last one we have. This is long u. Long u in हुक. हुक नाही. just a minute. I'll give you one word in which you find sorry. So in this word you find long u. Shoe. आपण shoes असं म्हणतो. Actually its pronunciation is shoes. शूज. Then you have mute. आपण mute डज येईल का सर? does हा. नाही. does मध्ये नाही, u नाही. येतो. u. नाही हे शूट येईल ना सर? शूट. Shoot. हा. shoot येतो. SHOOT. Shoot. Wood. Food. Samadhan has something to say. House. House मध्ये येणार नाही मला वाटतं. रूट. हं? रूट नाही.
आर डबल ओ रूट अजून फ्रूट फ्रूट नाही. फ्रूट नाही. Then you have it in फूड सर. put. नाही put तर येतो put. फूड. सर पुअर Food. फूड. नाहीतर ते वूड. वूड सर. हुड येईल का सर? हुड Food. HOOD S. Food. Yes, it will be HOOD हुड. HOOD. Food. Then मूड mood and OD. Then you have good. त्याच्यासारखं पण येईल ते good. Okay. येस सर. So these many words are there in which you find long u आणि खूप शब्द सापडतात तुम्हाला. दर दिवशी तुम्ही फक्त लक्ष दिलं की कोणत्या शब्दामध्ये कुठला साऊंड येऊ शकतो. You will find so many number of words in which you will find these individual vowel sounds. Okay. I will सर share. म्यूटचं करून दाखवा ना. Mute. म्यूटचं करून दाखवा. Okay, mute. मग पहिला काय येईल? मग then you have सिम्बॉल. सिम्बॉल. कारण दुसऱ्या क्रमांकाला तोच उच्चार येतो ना, त्याचा उच्चार करून बघायचं. मग देन यू म्यू त्याला असं येईल. य आहे ना हा कॉन्सनंट साऊंड मधला यस मधला य आहे बघा. मग यू म्यू करत असताना य येतो आणि मग त्याला उकार येतो बघा मराठी. हा उ म्हणजे तो उकार आहे. म्यू ट असं त्याचं ट्रान्सक्रिप्शन येईल. ओके सर. Okay. ओके. Okay. I hope you people have understood introductory sense of all these vowel sounds. We will have one more discussion on this, on the vowel sounds in our next interaction. And now onwards, because all the classes have started online, and we have number of classes, especially in case of me, I have 5 classes to deal with. So in the whole week, we'll have only one lecture on Friday. So G2's lecture will be on Friday. Make it a point. आणि याच्यानंतर G2चं लेक्चर कधी असेल? फक्त फ्रायडेला असेल. सोमवारचं लेक्चर दुसऱ्या एका वर्गाला गेलं. FY BCom साठी आम्ही तो वेळ राखीव ठेवला आणि आठवड्यातून प्रत्येकाला एक लेक्चर तरी गेलं पाहिजे असं म्हणून. ओके. सर फ्रायडेला 2 तास घ्या ना मग. चालेल. व्हॉट एव्हर टाइम यू सजेस्ट. तुम्ही सजेस्ट केलं तर आपण त्या पद्धतीने आपण वेळ देऊया, पण दिवस एकच असेल आपला आता. कारण आमचं शेड्यूल 3 ते 5 घ्या मग. हा शेड्यूल. हो सर, मग ऍटलीस्ट जास्त टाइम घ्या. नो प्रॉब्लेम. 3 ते 5 घ्या. Okay, we'll do that. We can extend our time little bit. And if anybody of you have any issue, then समाधान काय म्हणतो? ही शीट तुम्हाला मी नंतर डिप्थॉंगचं आपलं डिस्कशन झालं की मी तुम्हाला मेल करतो. ओके सर. गुगल क्लास. ओके. साऊंडचं थोडंसं लक्षात आलं थोडंफार? हो सर. ओके. सो दिस इज आणि याच्या पुढे आपण इंटरॅक्टिव्ह ह्या पद्धतीने घेऊया, म्हणजे ॲट अ टाइम तुम्हाला थेरी पण लक्षात येईल आणि त्याचं प्रॅक्टिस पण आपली. सर 3:30 ते 5 सर. 3:30 ते 5. मी 3 ते 5 घेऊया ना. ओके, वी विल सर डिसाइड 3 ते 5 ठीक आहे सर. ओके. 3 ते 5 ठीक आहे. कोणाला सर 3:30 ते 5. हा ऐश्वर्या काहीतरी तिचं इंटर्नशिप चालू आहे आणि त्याच्यामुळे ती तिला येतानाच 3:30 होतात. सो विल ट्राय टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ ईच वन ऑफ यू आणि मग आपण त्या पद्धतीने वेळ ॲडजस्ट करूया आणि मग त्या पद्धतीने आपल्याला एक आठवड्यातून एक दिवस आपलं घेता येईल आणि मग जास्त वेळ घेऊया थोडंसं. मग किंवा सर सर 3:30 नंतर चालेल ना? 3:30 3:30 नंतर.
3:30 ते 5:30 करूया पाहिजे तर. ठीक आहे सर. संध्याकाळी चालेल सुद्धा सर. चालेल सर. सर संडेला घ्या ना नाही तुम्ही. ऍक्च्युली वी हॅव हो अदर सर. क्लासेस. आमच्याकडे अजून क्लासेस आहेत हो. की ज्यांना पण वेळ ऍडजस्ट करायची आहे. संडे हा हो पण संडेला संडे. संडेला अजून वेगळे कामं असून त्या कामांचा वेळ ऍडजस्ट करायचा असतो. ओके हो ठीक आहे, हो 3:30 ते सर. 5:30 ठीक आहे सर. ओके दॅट हो. विल डू. 5:30 ओके चालेल. आपण थोडासा वेळ 5:30 जास्त म्हटल्यावरती घेऊ. मला जमणार नाही. हो. आपण 5, 5:15 पर्यंत घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. नाही सर 5 वाजेपर्यंतच घ्या, मग 3 ला स्टार्ट करा आणि 5 पर्यंतच घ्या मग. नाही असं कारण की अगं माझ्या ऐश्वर्याचं जमणार नाही ना बाळा, चालेल. ऐका, तिला पण जाऊ दे, प्रॉब्लेम चालेल, काही नाही, जाऊ दे. आपण असं करूया, जाऊ दे थोडं अगं. फ्लेक्झिबल काय? ठेवूया. हो. एकदम असंच व्हायला पाहिजे तसंच होईल असं काही करण्याचं कारण नाही. ओके हो कारण हो कसं आहे की सगळ्यांच्या अडचणी, उद्या मला नाही जमलं तर मी सांगेल नाही मला 4 वाजताच जमेल. हो सर, असं- जसा टाइम भेटेल तसं करू. एक्झॅक्टली दॅट इज व्हॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम ठीक आहे यू. सर. ओके जसं सगळ्यांना ऍडजस्ट होईल हो. त्या हो पद्धतीने सर. करूया. ओके हो. चलो, thank you हो very सर. much all हो of you for joining this meeting, हो, थँक्यू सर. and I'm very happy that you people responded very well. हो थँक्यू सर. सर. हो Thank हॅव you, अ गुड sir. डे सर. Thank Thank you, you. sir. Have a good day. Thank Bye, हॅव you. अ sir. गुड डे सर. Bye. बाय सर. बाय. Thank you. पोरी लगेच बोलता पाय ना साईडने, नाही का? ती एक पोरगी म्हणे, म्हणजे चालत म्हणजे बोलता पण नाही का 3:30 ते 5 घ्यायचं लेक्चर असं चालू.